त्या विरोधी कृती समितीमध्ये आम्ही सगळेजण एकत्रित परंडा शहरातील सुजाण नागरिक म्हणून एकत्र झालेलो आहोत की जो काही हा परंडा नगर परिषदेचा मनमानी कारभार चालू आहे आणि वारंवार तक्रारी करून देखील त्या तक्रारीची दखल सुद्धा घेतली जात नाही, ह्या गोष्टीच्या विरोधात हे आम्ही आंदोलन उभा करत आणि ह्या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणूनच आम्ही परवा दिवशी दिनांक 10/7/2025 रोजी वार गुरुवार ह्या रोजी सर्वप्रथम आमच्या आंदोलनाची बाब राहणार आहे की परंडा शहर पूर्णपणे बंद करायचे आणि आम्ही त्या ठिकाणी सर्व परंडा शहरातील सुजाण नागरिक मिळून माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देखील देणार आहोत की बाबा तहसीलदार साहेब, मुख्यमंत्र्यांना हे निवेदन आमचं कळवा आणि जो काही परंडा शहरामध्ये भ्रष्टाचार चालू आहे त्या भ्रष्टाचाराला आळा घाला. संबंधित तत्कालीन मुख्याधिकारी ज्या मनीषा वडेपल्ले आहेत त्यांचं निलंबन व्हावं, ह्या पद्धतीची आमची ही मागणी असणार. सगळ्यात पहिला मुद्दा असा आहे की पालखी येणार आहे ही प्रत्येकाला माहिती होतं. त्या संबंधित आम्ही मुख्याधिकाऱ्यांना फोन केला, मी स्वतः 2 वेळेस फोन केला की बाबा पालखी मार्ग जो आहे तो आपला संपूर्ण शहरात थांबून ठेवलेला आहे, येणाऱ्या वारकऱ्यांची गैरसोय होणार आहे. परंतु मला त्यांनी फोनवरती सांगण्यात आलं की बाबा तुम्ही काळजी करू नका पाटील सर, निश्चिंत राहा, आम्ही हा रोड अगदी व्यवस्थित, वारकऱ्यांची कुठलीही गैरसोय होणार नाही अशा पद्धतीचा आम्ही रोड तिथं उपलब्ध करून देणार आहोत नगरपालिका प्रशासनाच्या बाबतीत. त्या बाबतीत आमचे शहर प्रमुख रईसभाईंनी सुद्धा सांगितलं होतं की आपण एक आंदोलन उभा करू. म्हणलं रईसभाई, म्हणजे ह्या बाईनं तो जो ठेकेदार आहे तो त्याचा पूर्वीचा ठेकेदारशी संबंध असल्यामुळे त्याला ठेका दिला होता. तसं दुसरा जो मुद्दा होता आमची जे रनिंग बिल काढण्यात आलं आहे, अंदाजपत्रात एक बी काम झालेलं नव्हतं आणि त्या काळात वाळूची बंदी असताना वाळू दाखवून त्याची रॉयल्टी न भरता त्याची बिलं काढण्यात आली होती आणि ज्या काय अटी शर्ती टेंडरमध्ये ते पूर्ण झालेलं होतं, असा दुसरा मुद्दा होता. आणि तिसरा मुद्दा जो नगर परिषद परंडा म्हणजे 7/22/23चा घनकचरा व्यवस्थापनाचं टेंडर, हा जो टेंडर काढण्यात आला होता तो जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेशिवाय काढण्यात आलं होतं. वास्तविक आता घनकचरा व्यवस्थापनाचं टेंडर काढताना मुख्याधिकाऱ्यांनी प्रशासकीय मान्यता घेणं गरजेचं होतं, कारण सध्या प्रशासनाचा काळ असल्यामुळे त्यांनी ह्याच्या जिल्हाधिकारी त्याची मान्यता घेणं गरजेचं होतं. परंतु तसं न करता आपल्या मर्जीतल्या ठेकेदाराला त्यांनी तो ठेका देण्यासाठी आपल्या लेवललाच काढून तो दिला होता. आणि घनकचऱ्याचं जो काम होतं ते फक्त तिथं 8 गाड्या नगरपालिकेच्या असताना 3 गाड्या चालायचे आणि पुन्हा जे त्याचे घंटागाडी जे होते त्या घंटागाड्या जे चालायचे त्याच्यावर RTOनी पासिंगसुद्धा नव्हती. म्हणजे जर चुकून जर अपघात झाला असता एखाद्या व्यक्तीचा